पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी सर्व्हे करण्यात आला आहे। या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी 2026 पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे। पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला कुर्डुवाडी येथे थांबा मिळाला असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे। तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे। सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे 550 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांचा प्रवास करावा लागतो। मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा प्रवास केवळ 7 तासांवर येणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे। सध्या पनवेल नांदेड ही एकच गाडी आहे। ही गाडी रात्री 11 वाजता बार्शीला येते। वंदे भारतमुळे सोलापूरकरांनाही नांदेडला कमी वेळेत पोहोचण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।